देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आठवड्यात भरवण्यात येणाऱ्या भाजी बाजारात मोकाट जनावरांनी अक्षरशः उच्छाद मांडलेला असून त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे. मोकाट जनावरे भाजीपाल्याची नासधूस करत असल्याने विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. भाजी विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन केवळ पावत्या गोळा करण्यापुरतं मर्यादित असून मोकाट जनावरांच्या समस्येवर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजी विक्रेत्यांनी दिला आहे. या आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांमध्ये सुरेश भोत, दत्तू करपे, सुनीता मोरे, छाया साळवे, सीताबाई घोडे, नंदाबाई महेश भागवत, कुमार मगर, जगन वाघोळे यांचा समावेश आहे. मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान देवळाली कॅम्प येथील वडणे रोडवरील गोडसे कॉम्प्लेक्स समोर सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजता मोकाट वळूने अचानक हैदोस घालत नागरिकांना हुंदाडल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेलं आहे. शहरातील मेन रोड, वडणे रोड, हाऊसन रोड तसेच रेस्ट कॅम्प रोडवर मोकाट जनावरे रस्त्याच्या मध्यभागी मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. काँग्रेस शहर अध्यक्ष देवळाली कॅम्प अजित शेख यांनी सांगितले की शहरात अजूनही काही वळू मोकाट फिरत असून त्यांच्यामुळे नागरिकांना दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय आणि संबंधित विभागावर राहील. दरम्यान मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे. तात्काळ कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, अन्यथा भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेसाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा रशीद सय्यद, सुरेश निकम, जहांगीर शेख यांच्यासह संतप्त नागरिकांनी दिला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन या गंभीर समस्येवर नेमकी कोणती ठोस उपाययोजना करणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रविवार आठवडे बाजारामध्ये रोजचा गायींचा मोकळ गायींचा इतका सुसुराट झाला आहे. अक्षरशः माणसांवर त्या गायी हल्ला करून राहिले. तरी कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रशासनाने याची दखल घ्यावी. इतका त्रास होऊ राहिला आहे, गायींचा इतकी नुकसान करते भाजीपाल्याची. आम्ही पावती देऊनही एवढा त्रास सहन करायला लागू राहिला आहे. तुम्ही बघा गायी बघा, इतक्या काल रविवार बाजार होता. अक्षरशः गायींनी धुमाकूळ घालत्या, पावते घ्या कॅन्टोन्मेंटवाले यांनी दखल घ्यावी. इकडे बोल मोरे नाही तर आम्ही पावती देणार नाही. हा म्हणजे काय करायचं ते बघून घ्या तुम्ही. गिराईक करावं का काय? खूप वैताग की आम्हाला असं पुढे जायला सुद्धा आम्हाला चान्स देते. इतक्या गाय वैताग देत राहिले आम्हाला. 100-200 रोजचं नुकसान होतं आमचं मालांचं. भाजीपाला आम्ही विकावं कधी असं झालं इथे. गायांना हाकलं जाऊ कधी घरचे लोक भांडायला येतात आम्हाला इथं. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.